कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नकोच करूया आपण लग्न. चारू नाही, मी अगदी मनापासून बोलते. म्हणजे बघा ना, अक्षराने सगळा घाट घातला, सगळी तयारी केली, आमंत्रणं दिली, पण तीच इथे नसेल तर मग माझी इच्छा नाहीये. आपण रद्द करूया लग्न. सांगूया लोकांना की हे असं असं झालंय म्हणून अक्षराचं. चारू असं का बोलतेस तू? आणि लोकांना काय सांगणार आपण? लोकांना आपण असं सांगणार की आमच्या सुनेला वेड लागले वगैरे? नाही, म्हणजे आपण काही सांगितलं नाही तरी लोक त्यांचे अंदाज बांधणारच ना. लोकांना कुठे कळतं की काही मनाचे आजार आहेत वगैरे. आपण सगळ्यांना कळवून टाकू की लग्न रद्द केलंय म्हणून. चारू माझं ऐक. आपण विचार करून ठरवू काय करायचं, कसं करायचं. तू लगेच रद्द वगैरे करायला का निघतेस? नाही, पण कशाला उगीच? तुमच्या मनातच नाहीये तर? माझ्या मनात नाही असं कसं होईल? माझ्या मनात आहे. तसं असतं तर तुम्ही सतत लग्न रद्द करूया असं म्हणायला नसतात ना. चारू माझ्यावरती विश्वास ठेव. तू रागावलीस का? नाही हो, मी नाही रागवले, खरंच नाही रागवले. मग दुखावलीस तू? माझं दुःख माझ्यापाशी हो. इतकी वर्ष मी या घरातच नव्हते. आता परत आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी या लग्नाला तयार झाले. अक्षराची इच्छा होती, पण आता तीच इथे नाहीये म्हटल्यानंतर नको, आपण रद्द करूया लग्न. अहो, नका ना रद्द करू लगीन. म्हणजे एवढी समधी तयारी झाली आहे तर करून टाकू की. अहो, आधीच तुमचं लगीन झालंय तर 4 अक्षता टाकल्या की झालं. एवढं कौतुकानं तिनं मंगळसूत्र आणले नवीन. म्हणजे सुनबाईची इच्छा होती ना. काय माहीत घरात शुभ कार्य घडलं तर बरं वाटेल तिला लवकर. मी हाच विचार केला होता की आता इथवर आलोय तर माघार नको घ्यायला. ठीक आहे, आता काय तुमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे तर मग जसं आधी ठरलंय तसं होऊ दे. करूया लग्न. मी आलो जरा. ते काय बोलू नका. अहो, जेवण गरम करायचं का ते विचारायचं होतं. देवी, काही चुकलं माकलं असेल तर माफ कर. अक्षराचे सगळे अपराध पोटात घे. हवं तर तिच्या चुकीची शिक्षा तू मला दे, पण तिला लवकरात लवकर बरं कर. चारू एकदा का आपलं लग्न झालं ना की या घरात एखादी शांती करून घेऊया. सगळी इडापिडा टळू दे. हे सगळं तू कधीपासून मानायला लागलीस? तुझा विश्वास नव्हता ना यावर? नाही, विश्वास नाहीच आहे. पण काय, आपण अक्षरावर हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहेत. मी विचार केला आपण आपल्या परीने काहीतरी उपचार करूया ना. मला ना ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. तिचे हाल बघवत नाहीत मला, खरंच बघवत नाहीत. ओ, आले बरं का मी. आलोय म्हणलं. आता बरं वाटतंय का बाई? काय करून ठेवलंय सांगा बरं. काय ध्यानी मनी नसताना हा का बरं असं वागायचं? तुम्ही एवढ्या शहाण्या सुरत्या, हो, एवढे शिकले सवरलेलं तुम्ही. काय तर आपल्या डोसक्यात खोळ घेतले तुम्ही बारक्या पोरावाने. हा, तुम्ही असं करायला लागल्यावर आम्ही कोणाकडे बघायचं? मंडळी,
लय लांबचा पल्ला गाठायचा असं ना आपले ठरले की म्हातार झालं तरी हातात हात घालून हा तोंडात कवळी बसलेली तरी वाव 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 करत ठरलंय की नाही मग असं मध्येच करून चालतंय तुम्हाला मी आता लवकर घरला घेऊन जाणार बरं का तुमची सगळी काळजी घेणार तुमची सगळी सेवा करणार मी हे औषध गोळ्या फेळ्या काय लागायचे नाहीत आपल्याला हा मी आहे तुमच्या संग तुम्ही बरं होत आहे समजलं ना काय झालं नाही सगळं नीट होते बरं का एक्सक्यूज मी व्हिजिटिंग आवर संपले आहेत ठीक आहे तुमच्या घरून फोन आला होता फोन तुम्हाला आलता अरे इथं काय नेटवर्कचा गोळा वाटतं आहे खरं तर ठीक आहे सर मला सांगा सिस्टर तो बजा खरंच आला तर नसेल ना इथं अय्या मी कशाला खोटं बोलू मॅडमला भास झाला असेल नाही, ते ठीक आहे हो पण काय असं असू शकते ना की ह्यासनी दिसला पण तुमच्या नजरेला पडला नाही असं तर झालं नसेल कुठे लपून बसला यांना त्रास द्यायचा होता म्हणताना ती इथं आलतं कारण एवढं पण चुकीचं बोलणार नाही तो चुकीचंच होतं तुम्हाला जर काही वाटत असेल तर मी डॉक्टरांना बोलवते मी काही डॉक्टर नाही नाही राहू देत त्याची काही गरज नाही एक मिनिट हा ओके बरं ठीक आहे हा नाही आपलं ठरलं होतं तिथंच ये येताना जरा शिवानी वहिनीनं घेऊन ये इथं कोणतरी बाई माणूस असलेलं बरं होईल है की नाही घ्या चहा घ्या. नाही नको मला. अहो असं काय करताय? हे बघा तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. माझ्या डोक्यातून तो विचार जात नाही याच्यावर. असं झालं कसं? म्हणजे अक्षराच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी आल्या कुठून? चारू भुवनेश्वरी असं का म्हणते ती? परत देवा, अजून तिचं हेच चाललंय बाई. गावापासून एकच ते पालटी पलटी करून वाजवती. खरंच येडी झाली का ती? चंचे गप की जरा, तोंडाला येईल ते बोलू नगस. सगळं माझ्यामुळे झालंय. मी कारणीभूत आहे याला. असं का बोलताय तुम्ही? मीच कारणीभूत आहे ना चारू. तुझ्यासारख्या चेहऱ्याच्या बाईला मी या घरात घेऊन आलो ना, आणि मग त्या बाईनं माझ्या या घराची, माझ्या आयुष्याची, माझ्या मुलाची आणि आता माझ्या सुनेची वाट लावली. आता घरातून गेली आहे ती, पण तरी सुद्धा भूत होऊन बसली आहे माझ्या सुनेच्या मानगुटीवर. ती भुवनेश्वरी जिथे कुठे असेल ना, ती कधीच सुखी नाही होणार. माझा तळतळाट लागेल तिला. त्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. खूप टेन्शन मध्ये आहेत ना, म्हणून बोलले ते असं. तुम्ही काळजी नका करू, मी बोलते त्यांच्याशी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.